सिडको अंबड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीतील 8 गुन्ह्यांची उकल केली असून 13,54,930 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत एका संशयितास अटक करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार संशयित फारुक रज्जाक काकर वय 48 वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली मूळ लोहारी बुद्रुक पाचोरा जिल्हा जळगाव हा नाशिक शहरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगावहून नाशिक शहरात भांडी विक्री करण्यासाठी यायचा। यावेळी भांडी विक्री करण्याच्या नावाखाली बंद घरांच्या रेकी करून पहाटेच्या सुमारास घरफोड्या करायचा। अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अश्विनी नगर, खुटवड नगर, तानाजी चौक, पांगारी मळा, माऊली लॉन्स येथे एकूण 8 घरफोड्या संशयितांनी केल्या होत्या। याबाबत अंबड पोलीस तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित फारुक रज्जाक काकर यास मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचून ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता त्याने एकूण 8 घरफोड्या केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून साहित्यासह एकूण 13,54,930 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुनावत, राहुल जगझाप, राकेश राऊत, मयूर पवार, सागर जाधव, घनश्याम भोये, समाधान शिंदे, प्रवीण राठोड, आदिनाथ बारगजे यांच्यासह पोलीस किरण आहेर। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 6 महिन्यापासून एकटा व्यक्ती घरफोडी करून लोकांना, नागरिकांना परेशान करत होता। त्याच्याकरता टीव्ही पथकाचे PSI गुनावत आणि मयूर पवार, समाधान शिंदे, राकेश राऊत, प्रवीण राठोड, आदिनाथ बारगजे, राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं। आणि आपल्याला CCTVचे फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं, एक मध्यमवयी व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान चोरी करून तो पसार होतो। तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाउट नव्हतं, परंतु अगदी चिकाटीने जवळपास 1.5 महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की हा व्यक्ती 11:30 वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो। तर 1.5 महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक CBS या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुक रज्जाक काकर हा आढळून आला। त्याचा आपण CCTVचं फुटेज आणि त्याची चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली, रेड हँड पकडलं, त्याच्याकडे घरफोडीचं सामान मिळून आलं। तर त्याच्याकडे आपण शितापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण 8 घरफोड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील 6 महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 188.19 ग्रॅम, 156 ग्रॅम चांदी असं सोनं आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे। तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो, तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या, ज्या बांधवांच्या घरात घरफोडी झाली होती, तर अंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं, लक्ष्मी होती,